तुम्हाला जी बी टपरी रस्त्यावर आली तुम्ही बोला ना. झालं साहेब. अहिल्यानगर महानगरपालिकेने ही शहरात अतिक्रमण हटव मोहीम घेतली त्याचं कौतुकच आहे. पण जे अर्धाट अधिकारी आहेत ज्यांना नगर शहराबद्दल काही माहिती नाही अशा अधिकाऱ्यांच्या हाताने ही मोहीम चालली आणि अक्कल शून्य अधिकाऱ्यांनी इथून उचललेल्या टपऱ्या आउट ऑफ द वे रस्त्याच्या बाहेर जाऊन तोडल्या. या गोष्टीचा मी निषेध करतो. सर्वसामान्य गोरगरीब आता रस्त्यावर व्यवसाय करतो, 2 रुपये कमवण्यासाठी पोट भरण्यासाठी व्यवसाय करत असतो. पण अधिकाऱ्यांनी चिरीमिरीसाठी हे गेलं कृत्य असं माझं स्पष्ट पालिकेवर आरोप आहे. महानगरपालिकेने इश्यू केलेले चर्मोद्योगाचे गठई कामगारचे लायसन जे 2003 सालापासून अस्तित्वात आहे, त्याचे दर महिन्याला वर्षाला 60 रुपये फी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे GR असून सुद्धा हे अक्कल शून्य डांगे उपायुक्त मूर्ख डांगे त्यांनी सांगितलं की मी सदरचे लायसन सस्पेंड करतो. त्याच्या बापाची जागीरदारी सस्पेंड लायसन करायला. अखंड चर्मकार समाज रस्त्यावर उतरण आणि डांगेचे कपडे काढून रस्त्यावर त्याला उडत आणू ही मी तुम्हाला आता सांगतो. ही जी मोहीम चालली मोहीम राबवावी पण गोरगरिबाच्या टपऱ्या तोडू नये अशी माझी मागणी. अहिल्यानगर महानगरपालिकेने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये वाढलेली ट्रॅफिक, नागरिकांना वाहतुकीला होणारा त्रास याच्याबद्दल तातडीने दक्षता घेऊन गेल्या 4 दिवसापासून शहरामध्ये अतिक्रमण हटवून कारवाई सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही शहरामध्ये लागलेले अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, आकाशकंदील हे हटवलेले आहेत आणि आजपासून आपण सकाळी 9 वाजता नगर पुणे राज्य मार्गावरील कायनेटिक चौकामध्ये सतत वाहतूक जाम होते, नागरिकांना प्रवाशांना त्रास होतो म्हणून अतिक्रमण हटाव मोहीम सकाळी 9 वाजता सुरू केली आणि हा चौक पूर्ण आम्ही अतिक्रमण मुक्त आता करत आहोत. आणि यानंतर दुपारच्या सत्रात ही अशीच कारवाई पुढे राज्य मार्गावर सुरू राहणार आहे आणि त्यानंतर ही कारवाई संपूर्ण शहरामध्ये सातत्याने आणि सलगपणे राबवली जाणार आहे. या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने आम्ही नागरिकांना, अतिक्रमण धारकांना आवाहन करतो की वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे, नागरिकांना उपद्रव होणारे अतिक्रमणे, पेशंट्सला आता शाळा सुरू झालेल्या आहेत, शाळकरी मुलांना, वृद्ध माणसांना, महिलांना जो रस्त्यावर त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत. अन्यथा महानगरपालिका कायदेशीर मार्गाने ही सर्व अतिक्रमणे काढून सर्व रस्ते, महानगरपालिकेच्या जागा आणि शासकीय जागा रिकाम्या करणार आहोत. धन्यवाद. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.